कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो रुपाली ताई, तुम्ही अगदी वेळेत आलात बघा। सगळे कुठे आहेत? आताच वंसाने अर्जुन दादा वर गेलेत। चला। ओ वहिनी, तुम्ही का यावेळी इथे यायला नको होतं का मी? अगं रुपाली, असं काय बोलतीयस तू? हा, या की। हे सगळं काय चाललंय मामांजी? जिच्या सोबत लग्न ठरले तिला सोडून भाऊजी इथं इथं अपर्णा बरोबर डेट साजरी करतात ते? वहिनी असं नाही, हे बघा मी आत्ता आलो कामावरून आणि अमोलने हे सगळं केलं, त्यामुळं तुम्हाला नाही म्हणताच आलं नाही, हो ना? अहो भाऊजी, अमोलला कळत नाही, तो लहान आहे, पण तुमचं काय, तुम्हाला पण कळत नाही का? जाऊबाई, अहो काय बोलताय हे तुम्ही? अर्जुन काहीच चुकीचं करत नाहीये आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे। अगं आर्या, हो जाऊबाई, अर्जुन इथे फक्त अमोलसाठी आलाय आणि अर्जुन अमोलसाठी जे काही करतोय ना, त्या बाबतीत माझी कसलीही तक्रार नाही। आर्या, खरंच खूप मनापासून थँक्यू। अर्जुन, अरे थँक्यू काय, मी तुझी होणारी बायको आहे आणि तुला समजून घेणं माझं कर्तव्य आहे। अर्जुन, अरे अमोल समोर हो हो अर्जुन, तुमची डेट चालू द्या। जाऊबाईंना घर खाल्ल्यासारखं होत होतं, त्यामुळे मी त्यांना इथे घेऊन आली। मी निघते। आर्या थांब, आलीस तर जेवून जा आता। म्हणजे आपण दाजी, हा आर्या इथं थांबलेली अपर्णाला चालणार आहे का पण? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विनायकराव, बरं झालं रुपाली सुद्धा इकडेच आल्या, नाही तुम्हाला सारखी त्यांची काळजी वाटत होती, त्यामुळे बरं झालं, तुमचं जीव एका जागी राहील। बापू, तुम्हाला कसं कळलं? अहो करायचं काय त्यात, तुमच्या वागण्यातून समजत होतं। अहो खरंय, म्हणजे स्वप्नील तिकडे गावाला गेलाय ना, आणि मग ती एकटीच होती, तर मनाला लागून राहिलेलं, पण बरं झालं ती आली ती। होय, आणि आज जरा जास्तीचं जेवण केलं तर ती बी बरं झालं। अहो नाहीतर ऐनवेळी फजिती झाली असते आपली, आणि त्यात जेवणाचा भेद सांग। विनायकराव, काय हो, काय झालं? काय नाही बापू, अहो आर्याचं ना आर्याचं लग्न ठरलेलं असताना हे सगळं तिच्या समोर नको व्हायला होतं। नक्की काय खेळतंय मनात तुमच्या? बापू, आज आपण आर्यासाठी ना आपल्यासाठी जेवण बनवलं आणि तिथं आर्या आली। आता हे सगळं बघून आर्याला काय वाटलं असेल ना। बापू, अमोलला मदत करून मी चुकतोय का काय काय कळेनाच झाले मला।
नाही नाही विनायकराव, तुमचं काय बी चुकत नाही. अहो असं कसं म्हणताय बापू? आर्याला साखरपुडा करायला मीच भाग पाडले आणि आता आप्पी आणि आर्या एकत्र यावं म्हणून अमोल, काय रे? आजोबा बापू मी ना तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे. अरे अमोल, बापू इकडे या. काय? आजोबा इकडे या. बापू आजोबा आता माझा मामा जगात सगळ्यात बेस्ट मामा आहे आणि तुम्ही दोघे सुद्धा जगातली सगळ्यात बेस्ट आजोबा आहात. बाय. बाय. आता मला सांगा, याला मदत केली ती चूक झाली का हो आपली? नाही नाही, अजिबात नाही. हो बापू, या एका गोड पापीसाठी ना मी अमोलला परत परत मदत करीन बघा. विनायकराव, माणसानं कसं पाण्यासारखं वाहत राहावं, म्हणजे परिस्थिती असेल तसं वळणं घेता येतात. बापू तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? कसं आहे विनायकराव, आपण जसं मोठं होतो का नाही, तस तशा मागच्या गोष्टी विसरून ज्या त्या परिस्थितीत जसं तसं वागता आलं पाहिजे आपल्याला. आता मला सांगा, त्या परिस्थितीत तुम्हाला वाटलं तसं तुम्ही वागला, आता तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही वागताय, मग इतकं सोपं गणित आहे ती. हा, खरंय. आता परत परत तुमचंच चुकतंय असं म्हणून नाराज होऊ नका. हा, आता रुपाली पण इकडेच आलेत राहायला, त्यामुळे ती पण काळजी नाही, त्यामुळे तुमची चूक आहे असं वाटून घेण्यात कायच अर्थ नाही हो. बरं चला, आज जेवण चांगलं झालंय, जेवणाचं कौतुक झालंय, दमछाकलय झाली, झोपे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला माझे आता 16 वर्ष चालू आहे. 16वं वरीस? चालू आहे, धोक्याचं नाहीये. मी म्हटलं नाही, या पाठच्या ज्या तुमच्या मैत्रिणी आहेत ना, मी फक्त 16वं वरीस एवढं विचारलं तर लगेच हे म्हणाले धोक्याचं. कोणासाठी हा धोका? त्यांच्यासाठी मिस्टर? त्यांच्यासाठीच असेल, माझ्यासाठी तर आजपर्यंत कधी झाला नाहीये. धोका नाही झाला. नाही. मग ते काय करतात? ते बिझनेसमॅन आहेत आणि बिझनेस लाईफ कोचिंग पण करतात ते. हो का? आणि मग लग्न कसं जमलं? लग्न माझं अरेंज मॅरेज झालं. साधं कांदे पोह्यावरती लग्न झालंय. मग बाकीच्यांचं काय असतं? तंदुरी चिकन? नाही, माझ्या तर घरी पोहे झाले होते. नमस्कार. नमस्कार. माहेरचं नाव? नीलम प्रकाश पाटील. सासर? नीलम अमोल वेदपाटक. माहेर कुठलं? नवा रस्ता पाटणमध्ये. पाटणमध्ये. आणि सासर? वेचले सातारा. कोणाला वेचले? कसे वेचले? साताऱ्यातले पाटणमध्ये कसे वेचले? अरेंज मॅरेजच. मी कधी म्हटलं love marriage आहे? पण कोणी कोणाला वेचले? तुम्ही त्यांना की त्यांनी तुम्हाला निवडली? त्यांनी मला निवडले. त्यांनी निवडली. बाबा. आणि काय करतात ते? डॉक्टर आहेत. आयुर्वेदिक. आयुर्वेदिक डॉक्टर. कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप छान आहे. मग त्या जडीबुटी तुम्ही उघडून देता? त्यांचं फील्ड वेगळं आहे, माझं वेगळं आहे, त्याच्यामुळे आपण काय करता? माझं वास्तविक इंटेरियर झालंय. वास्तू विथ इंटेरियर म्हणजे काय असतं ते? वास्तुशास्त्र आपलं घर म्हणजे प्रत्येक दिशानुसार आपण काय कुठे ठेवायचं ते, आणि इंटेरियर म्हणजे केलेलं जे घरातलं काम असतं ते कसं इकडचं तिकडे नाही, तर ज्या गोष्टी उपाययोजनांमुळे घरामध्ये सौख्य नांदतं याचा उपाय तुम्ही देता. हो. वास्तुशास्त्र म्हणून महत्वाचं आहे, बरोबर ना? हो. बरं, मग तुमच्या दोघांमध्ये कधी वाद होतात? होतात. दरवाजा कुठल्या दिशेला आहे तुमच्या घराचा? अरे चांगलं विचारतो. पूर्वेलाच आहे, पण भांडणात पण खूप मजा असते ना, त्याच्यामुळे आम्ही भांडत असतो. कळलं का? मग तुम्ही काही नाही घरात उपाययोजना केल्या आहेत? उपाययोजना सगळ्या झाल्यात, पण तरी पण आम्ही मुद्दाम भांडतो. अरे यांचा छंद आहे भांडणं. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव सौ सुरेखा शंकर शेडगे. माहेरचं नाव सुरेखा सुरेश बागल. माझं माहेर मुंबई आहे आणि लग्न होऊन मी इथे पाटणला मल्हारपेठ या गावी आले आहे. मग तुमच्याकडे काय होतं जेव्हा बघण्याचा कार्यक्रम झाला? कांदे पोहेच होते. त्यावेळी कांदे पोह्याचीच फॅशन होती, कांदे पोहेच होते. त्या म्हणाल्या माझ्याकडे कांदे पोहे होते, तुमच्याकडे काय होतं? वेचले? कांदे पोहे. हा, कांदे पोहे निवडलेले होते ना पोहे? तुमच्याकडे पण कांदे कांदे पोहे. पोहेच होते. नमस्कार. नमस्कार.
बोला माहेरचं नाव. माहेरचं नाव कल्याणी संजय विगावे, सासरचं नाव कल्याणी अभिजित शिपटे. माझं माहेर मल्हारपेठ पाटणचं आणि सासर सातारा कुळकजाई गाव आहे. माझे मिस्टर आर्मीत आहेत. अरे वा, कुठे आहेत सध्या पोस्टिंग? आसाम अरुणाचल प्रदेश बॉर्डरला आहे. बॉर्डरला आहे. मग रोज फोन येतो? हो येतो. कालच सुट्टी संपली, कालच गेलेत ते. किती जणांचं कुटुंब आहे तुमचं? मला एक मोठी मुलगी आहे आणि छोटा मुलगा आहे. आम्ही 4 जण आहोत. सासू सासरे आहेत, ते गावीच असतात. मी ब्युटिशियन आहे, मुलांच्या शिक्षणासाठी इकडे राहिलेले. बरं. येऊन जाऊन असतात सासूबाई सासरे वगैरे येतात. येऊन जाऊन हा म्हणजे ऍक्च्युली सासरे आमचे राहत नाहीये तिकडं. आले तरी 2-4 दिवस राहतात आणि त्यांना गावाकडे आवडतं. कशा वागता तुम्ही? नाही असं काही नाहीये. गावाकडे आवडतं त्यांना. गावाकडे आवडतं म्हणजे तुम्ही इकडची आवडच निर्माण होऊ देत नाही. नाही असं नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. नमस्कार. बोला. मी शिवानी. माझं माहेर आहे सोनवडे आणि मल्हारपेठ पण. आणि सासर आहे माहेरचं नाव काय तुमचं? जामदार, शिवानी विलास जामदार. आणि सासरचं नाव आहे शिवानी सुशील टोपले. आणि काय हसायला काय झालं? काय हसल्या त्या? मी काही बोललो का हो? ती सर न्यू मॅरिड आहे. आताच 15 दिवस झाले तिचं लग्न झालंय. हो का? त्यामुळे थोडंसं सरनेम आहे ना, त्यामुळे तिला हसू येते. दुसरं काही नाही. ऍक्च्युली लग्न म्हणजे लव्ह मॅरेज पण नाही, अरेंज मॅरेज पण नाहीये. मग कसं झालं? बिझनेस साठी लग्न केलं. बिझनेस ऍक्च्युली हे वेगळंच टेक्निक आहे काहीतरी. अरेंज मॅरेज नाही, लव्ह मॅरेज नाही, बिझनेस साठी लग्न केलं म्हणजे काय? म्हणजे ऍक्च्युली मला करिअरवर जास्त फोकस करायचं होतं आणि माझ्या क्षेत्रात मला पुढे जायचं, पण घरचे ऐकत नव्हते ना. त्यांना लग्न कर ह्या प्रायोरिटी करायच्या होत्या. सो मी केलं, पण मी अट ठेवलेली की मला ह्या क्षेत्रात पुढे जायचंय. म्हणजे मी ब्युटिशियन आहे आणि मला ह्याच्यामध्ये करिअर करायचंय. सो मी घरच्या म्हणजे त्याचे 2-3 वेळा इंटरव्ह्यू घेतले स्पेशली, आणि या सगळ्यांनी पण घेतले इंटरव्ह्यू. आम्ही सगळ्यांनी त्याला सिलेक्ट केलं आणि मग आणि मी एका वेळी 2-2 तास त्याच्याबरोबर चर्चा करायची. मला म्हणजे ह्याच्यामध्ये काही अडचण यायला नको पुढे. मला सांगा तुमचं माहेर कुठलं? आता कोणी बोलू नका. सोनवडे. सोनवडे किती लांब आहे? पाटणमध्येच आहे. पाटणमध्ये. लग्नासाठी स्थळ बघत होते? हो. बरोबर आहे. आता आपण लग्न केलेलं आहे, त्याच्या आधी किती महिने त्यांना भेटत होता तुम्ही मिस्टरांना? भेटले नाही, फक्त 2 वेळाच फक्त ते ह्याच्यासाठी क्लिअर करायसाठी 2-3 केलं क्लिअर सगळं. मग सासूबाई कुठे असतात तुमच्या? घरी असतात. आता त्या देवदर्शनाला निघाल्या आहेत का घरी? की बाबा अशी सून आता घरात आलेली आहे, व्यवस्थित पुढचं सगळं चांगलं मुलाचं होऊ दे. आत्तापासून तुम्ही एवढ्या अटी ठेवल्या आहेत आणि तुमच्या गुरु कोण? तर ह्या बसलेल्या 5 जणी. ह्या 5 जणी मिळून म्हणजे जे काही त्यांच्या संसारात सुखाचे दिवस येणार आहेत. नाही, आता मुलगी गेली सासरी, आता लक्ष नाही. आता तुमचं तुम्ही बघा. आज नव्या म्हणजे आयुष्यातल्या प्रवासातला एका नव्या वाटेला सुरुवात झाली, नव्या रस्त्यावर आलेल्या आहात. तुमच्या कुटुंबाच्या सुखासाठी काय करणार तुम्ही? स्वतःमध्ये कुठला बदल करणार? ऍक्च्युअली मी पहिल्यापासूनच ठरवलंय की मला ह्या क्षेत्रात पुढे जायचं, तर मला त्यांचं पण नाव मोठं करायचं आणि माझ्या माहेरचं पण नाव मोठं करायचंय. म्हणजे करिअरमध्येच त्यांना इन्व्हॉल्व करणार आहे. आणि घरातली कामं कोणी करावी अशी कामं पण इच्छा मी करून येणार ना थोडी थोडी. थोडी म्हणजे त्याचं प्रमाण पण ठरवलंय. बरं, तुम्ही अशा सगळ्या मैत्रिणी बरोबर, तुमच्यात अबोला झालाय कधी? भरपूर वेळा. कोणाकोणात दोघीच झालाय? ऍक्च्युली एक किस्सा मी सांगेन. माझा आणि वर्षामध्ये झाले. वर्ष आणि मी, आमची मुलं एकत्र शाळेत आहेत, त्यामुळे आमची मैत्री झाली. आणि रिसेंटली असं झालं की 2016 मध्ये माझा एक प्रॉब्लेम झाला होता. माझं एक बाळ डिलिव्हरीमध्येच एक्सपायर झालं होतं आणि हे हिला माहीत नव्हतं. नंतर हिचा लगेच बड्डे होता आणि आम्ही स्पेशली सर सगळ्यांचे बड्डे खूप छान सेलिब्रेट करतो. तर हिचा बड्डे लक्षातच आला नाही, त्यावेळी मी डिप्रेस होते आणि हिला माहीत नव्हतं की माझ्यावर हे घडले. नंतर आमच्या आयुष्यात रोहिणी आमची एक मैत्रीण आली, तिला हा सगळा किस्सा माहीत होता आणि ही माझ्याशी बोलेनाच, म्हणजे माझा फोनही उचलत नव्हता. आमच्यामध्ये बरेच वर्ष अबोला राहिला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं? काही बोलायचंय का तुम्हाला?
आईंना बोलायचं होतं काहीतरी. हो का? बोला. बसा. आई, मी पुन्हा काही महत्वाचं काम विसरलोय का? हो, आकाश आणि वसुंधरेच्या लग्नामध्ये मारे अगदी उत्साहाने केलं तुम्ही सगळं. पुढे काय? म्हणजे आम्ही मला नको का पाठवायला त्यांना? अच्छा, हे आमच्यापेक्षा तुमच्या आधी लक्षात यायला पाहिजे होतं. काय हे, हो की नाही ओवनच? हा हा हो म्हणजे बरोबर आहे. हा, आता काय तोंड बघत बसलाय? काय ते त्यांचं हनीमूनचं पॅकेज बिकेज काय ते ठरवा. हो हो, एवढंच आहे ना. डन. आई, अहो खरं तर आम्हाला पाठवायचं होतं त्यांना हनीमूनला, पण लग्नानंतर ते असे वेगवेगळ्या खोलीत राहत होते, म्हणून मग मी काही विषयच नाही काढला. आणि मुलं सुद्धा ऍडजस्ट होत होती ना त्यांच्यासोबत. काय मुलांची फक्त कारण. मी काय म्हणते, तुम्ही सगळं ठरवून मोकळे व्हा. पण जोपर्यंत हे फायनल ठरत नाही तोपर्यंत आकाश आणि वसुंधरा दोघांनाही सांगायचं नाही, कळलं? नाही तर परत मुलांची कारण देतील ते. नाही नाही आई, डोंट वरी. मी एक मिनिट, तू अजिबात काळजी करू नकोस. मी काय करतो माहितीये का? आता लॅपटॉप. अरे माझं काम कर. अरे हे जास्त महत्वाचं आहे रे. थांब ना. आपण ना डिरेक्टली फ्लाइट्स, त्यांच्या हॉटेलची बुकिंग करून टाकूया आणि तिकीट त्यांच्या हातात देऊ. मग कुठे पडणार मग ते? तू हुशारच आहेस रे तसा. आई, पण त्यांना पाठवायचं कुठे? मला वाटतंय आपण जेजुरीला पाठवूया. हा म्हणसा? हो हो. जेजुरी? आई अगं ते हनीमूनला चाललंय, तीर्थयात्रेला नाही. मग तुम्ही ठरवा. पॅरिस? नाही नाही, ग्रीस ग्रीस. चालेल. ते कुठे आलं? ए बाबांनो, जरा हळू. हा नाही, बजेटचा पण विचार करा. कसं आहे, अकाउंट मला हँडल करायचं असतं. असू देत. हा, तू कर रे बुकिंग. मी सांगते, पृथ्वीच्या पाठीवरचं कुठलंही बुकिंग कर, त्यांना पाठवू आपण. हा ना. एनिवे त्यांना कुठे जास्त फिरायचंय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वसुंधरा, वसुंधरा, घर आलंय. हो सॉरी. आणि तुम्ही चिंता करू नका, मी बोलेन आईशी. फक्त योग्य वेळ येऊ दे. फक्त डोंट वरी, फार वेळ नाही जाणार. आणि तसंही आईलाही कळायला हवं की तिची नातवाची इच्छा आपल्याला पूर्ण करता येणार नाही. राग होईल, दुःख होईल, पण ऍटलीस्ट कुठं आशीवर तरी नाही राहणार. हो, मला ऑफिसला निघावं लागेल. हो, मी पण काय बसवलं येते. दादा 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 दादा, बरं झालं सापडलास. सापडलो नाही, निघालो मी आता. कुठे? रोज सकाळी कुठे जातो मी? ऑफिसला. अरे ऑफिसला जाशील रे. चल ना, एक काम आहे. चल ना चल ना.
कुठे काय? ते सांगतो ना मी, तू चल ना चल ना चल ना. अखिल मला खरंच उशीर झालाय, मला तर निघायला हवं. अरे दादा प्लीज ना खूप खूप महत्वाचं, प्लीज 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 चल चल. अरे अखिल नाही नाही चल चल भाई, चल चल चल. अरे पण काय झालं मला सांगणार आहे का काय चाललंय ते? वहिनी चल ना चल ना चल. अरे चल रे सांग मग. अखिल चल ना, प्रश्न विचारू नकोस. वहिनी चल 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 चल. तर गाईज, मी असं ऐकलंय की या 2 शेंडीवाल्या मुलींनी आज होमवर्कच नाही केलं. व्हेरी बॅड. तर या शाळेत फक्त टीचरच पनिश नाही करत, तर रॉकी पण करतो. रॉकी 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 रॉकी. टेल मी गाईज, आपण त्यांना काय पनिशमेंट द्यायची? गुड आयडिया. तुम्ही दोघी मंकीच आहातच, आता मंकी सारखा डान्स पण करायचा. कम ऑन स्टार्ट. डान्स डान्स. काय करू? जाऊ की नको जाऊ? नाहीतर परत त्या दोघी मला तोडतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला मंत्र ऐकू आला मला मंत्र. पण मग अद्वैतच्या प्रतिबिंबाने त्याला सांगितलं तसं नेत्राच्या पोटावर हात ठेवून म्हटलं असेल का तो मंत्र? काहीच कळायला मार्ग नाहीये. काय झालं असेल? निश्चिंत रहा. काकुमा, मी काय म्हणते, आपण काच आणि मातीनी वस्तू घ्यायचंच नाही, मेटलचंच घ्यायचं, हो ना? खरे तेजसचा फोन आला होता, ते पोहोचलेत क्लिनिकला. डॉक्टर सुद्धा येत आहेत. मित्राला खूप त्रास झाला, मग अशी खूप दुखत होता. तिला आणि बाळाला काही व्हायला नको. देवीकडे तीच प्रार्थना आहे. विरोचक ना एकही संधी सोडत नाही. ते रूममधून कधी बाहेर पडली मला कळलंच नाही. मला तर असं वाटतं ना की हे पॉवर कट झालं होतं ना, यामागे सुद्धा विरोचकाचाच हात असणार. कारण मी आपल्या मीटर रूम मध्ये गेलो होतो, तिकडे तो फ्यूज काढून ठेवला होता कुणीतरी. मला तुम्हाला विरोचकाबद्दल विचारायचं आहे. नेत्राला हा जो त्रास झाला त्यामागे सुद्धा विरोचकाचाच हात असेल का? विरोचकाने अद्वैतचं प्रतिबिंब तयार केलं आणि त्या प्रतिबिंबाने खोलीत गेल्यानंतर नेत्राला शारीरिक त्रास दिला. किंवा कदाचित असंही असू शकतं की विरोचकाने विचित्र वीणा वाजवली होती आणि त्यानंतर त्याला नवीन शक्ती प्राप्त झाली आणि म्हणून कदाचित हे सगळं घडलं असतं. आधी वशीकरणाची शक्ती, त्यानंतर मग ही प्रतिबिंबाची शक्ती. एक शक्ती गेली की दुसरी शक्ती मिळतेच आहे विरोचकाला. हे ना दिवसेंदिवस सगळंच कठीण होत चाललंय. सोपं कधीच नव्हतं हे. युद्ध आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विरोचकाला आपला कोडवड कळलाय. काम पूर्ण झालंय. त्रिनयनेच्या लेकीच्या गर्भात आता विरोचकाचा अंश वाढतोय. त्या गर्भात आता दैवी असं काहीही नाही. त्रिनयनेच्या लेकीच्या गर्भात असताना आणि गर्भाबाहेर आल्यावर सुद्धा
तो विरोचकाचा अंश म्हणूनच जगेल आणि विरोचकासाठीच काम करेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेत्रा, अगं घाबरू नकोस. पाय घसरून पडली ना म्हणून झालं असेल. सगळं ओके असणार आहे. अजिबात टेन्शन घेऊ नको. नेत्रा, रिलॅक्स, मी आहे. ओ माय गॉड, इम्पॉसिबल. कसं शक्य आहे? काय झालं डॉक्टर? डॉक्टर, साधारण काय झालं? तुम्ही या बाहेर, बोलूयात. डॉक्टर, काय झालंय नक्की? हे अशक्य आहे. म्हणजे? तुमच्या मिसेसच्या पोटात बाळ एक आहे आणि ते व्यवस्थित आहे. पण काय? पण बाळाच्या हृदयाचे 2 वेगवेगळे ठोके ऐकू येत आहेत. 2 हार्टबीट्स. तर बाळ सेफ आहे ना? हा, माझ्या बाळानं काही बेबी सेफ. पण हे सगळं खूप अनयुज्युअल आहे. म्हणजे? बाळाचे हे असे वेगवेगळे हार्टबीट्स ऐकून खरंच खूप विचित्र आहे. माझ्या इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी हे सगळं पहिल्यांदाच बघते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. स्वयंपाकघरात असेल का? इथे पण नाहीये. एवढं मोठं घर आहे, कुठेतरी असेलच ना. कोणाला विचारू? सगळे झोपले असतील. सरांना विचारू का? सर, उठा ना.
मी ऐका ना, मी आता तिथे गेलो होते ना, तर मला जाऊ दे ना. कोणीतरी येईल. मला देवपूजा पण करायची. काय झालं? का आली होतीस? मी विसरून गेले. तुम्ही पण ना सर, तुम्ही आता हसू नका माझ्यावर. हा, त्या निकिता आहेत ना, त्या निकिता आबूजाबू कशाला करतीयस? मैत्रीण आहे माझी. ती निकिता आहे ना, तिने मला काल सगळं घर दाखवलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही, पण आता मी सगळीकडे बघून आले, पण देवघर मला कुठे दिसलंच नाही. सर, आपल्या घरात देवघर कुठे? देवघर? हो सर, मला ना आईने अन्नपूर्णाची आणि बाळकृष्णाची मूर्ती दिली. आपलं जेव्हा लग्न झालं ना, तेव्हा दायचीने मला छोटासा गणपती बाप्पा पण दिला होता. ते सगळे देव मला देवघरात मांडायचे. या घरात देवघर नाही. या घरात काय? आपल्या नांदिवलीच्या त्या घरात तरी कुठे होतं देवघर? सर, पण तिथे आपण फक्त थोड्या दिवसांसाठी होतो ना. आता इथे आलोय, पण इथे देवघरच नाहीये. मग मी आणलेले देव कुठे ठेवू? ठीक आहे, इतकं मोठं घर आहे आणि आता हे तुझं आहे, कुठेही ठेव. मी येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तर हे देव मांडू कुठे? ये क्या कर रही हो तुम? हे काय आहे तुझ्या हातात? मी देव मांडत होते. आपल्या घरात देवारा नाहीये ना, म्हणून. क्या जरूरत है? देव गरज. आत्या. आत्या? हो, काय ना, आमच्या गावाकडे बुवाला आत्या म्हणतात, म्हणून. बुवा बोलोगी? बुवा. मी देव मांडत होते. काय, देव घरात असले की कसं एकदम प्रसन्न वाटतं आणि ना घरात सगळं छान होतं. वाईट काय आहे या घरात? कुछ गलत दिख रहा है? नहीं ना? नहीं, पर ये सब क्या पसारा फैला के रखा है तुमने? इस घर की एक एक चीज कितनी कीमती है जानती हो तुम? इतने महंगे इंटीरियर पे ये सब नहीं चलेगा. चलो हटाओ इसे. वेट 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 सलोनी, ऍक्च्युली वो गाव से आई है ना, तिकडे गावात प्रत्येक घरात देवघर असतात, आपल्याकडे नाही आहेत. और बुआ, मैंने निशी को कहा था इसका जहां मन करे वहां पे ये भगवान को रख सकती है, इसीलिए शायद इसने भगवान जी को यहाँ पे रखा होगा.
हाँ बेटा, पर मैं तो बस अँड डोंट वरी, मी तिला समजवते. निशी, इंटिरियरचं एवढं काही नाही आहे, पण तरी सुद्धा देव तू तुमच्या बेडरूम मध्ये ठेव, म्हणजे तुला हवे तसे मांडता येतील आणि हवी तशी पूजा करता येईल. ठीक आहे. अगं निशी, एवढं कसलं टेन्शन घेते? सलोनी बुवा आहे ती. जा, बेडरूम मध्ये ठेव. मी ठीक आहे. मी आपल्या खोलीत देव मांडते आणि तिथेच पूजा करते. बरं निशी, खऱ्या अर्थाने तुझ्या सासरचा तुझा पहिला दिवस आहे, तो काहीतरी गोडाधोडाचं कर. इथे सचदेवांच्या घरी अशी रीत आहे, तो गोडाधोडाचं कर आणि सलोनी बुवाला एकदम खुश करून टाक. वाह. हाँ निशी, कुछ बढ़िया सा मीठा हो जाए. बरं ठीक आहे, काहीतरी मस्त खायला करते. आलेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मुळात तो प्रसाद तिने घरातच केला असेल कशावर. मला तर ताट संशय तिने तो नक्की बाहेरून विकत घेतला असणार. नाही हो दादा, प्रसाद घरचाच होता. मला वाटलंच मला तुम्ही दोघंच असणार याच्या मागे. संपदा बोलली ना ताई येऊन गेली, तेव्हाच मला अंदाज आला. पण आता तुमच्या बोलण्यावर एवढं क्लिअर झालं ना, का माझ्या मध्ये घुसता रे तुम्ही दोघं. नाही, मला माहितीये की आता परिस्थिती सगळी माझ्या विरोधात आहे. एक दिवस ना माझा असेल, हे घर, माझा नवरा माझ्या बाजूने असेल. तेवढा वेळ देणार नाहीये मी तुला. तू आता कितीही विचार कर, कितीही स्वप्न रंग, पण मी तुला या घरात टिकूच देणार नाही. किती दिवस टिकायचं, कसं टिकायचं हे सगळं मी बघीन. तुम्ही माझ्या मध्ये पडू नका. नाही, आत्ताच ठीक आहे, पुढच्या वेळेला मध्ये पडलात तर मग. एक्सक्यूज मी, धमकावतेस? नाही, मी फक्त सांगतेय. आणि तुम्ही तर माझ्या नणंदबाई आहात, तुम्हाला काय बोलणार. त्यामुळे फक्त विनंती करते, माझ्याशी ना इज्जतीत राहायचं. हो, विनम्रतापूर्वक धमकी. नाही, मी विनंतीच करते, तुम्हाला धमकी वाटते. तुम्ही मला गुंड बोललात, वाटेल तसं बोललात. मी काही बोलले? माझ्या बहिणीबद्दल काहीही बोलायचं नाही. आणि अजून एक गोष्ट, मी या घरात आले आहे, या घरातलं मी अजिबात बाहेर जाणार नाही. घराचा उंबरठा ओलांडून आले संसार करायला, तो तुमच्या समोर करून दाखवेन. तुमची साथ असेल तर छानच आहे, आणि साथ द्यायची नसेल, असंच मध्ये यायचं असेल तर मग खपवून घेणार नाही. नणंदबाई, येते. किट्टू डार्लिंग, ही तर आपल्याला धमकावून गेली ग. मी आता हिच्या या अशा वागण्याची सवय करून घ्यायला लागणार आहे, कारण ही मुळात पडली गुंड. कधी काय करेल ना सांगता यायचं नाही. तू तुझं तोंड बंद ठेवा. तिचे या घरातले दिवस भरले आता.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई आई अहो लवकर या. अगं काय झालं, कशाला वरडती का? आई अहो दिव्याचा फोन आहे. अगं मग घे की लवकर, बोल बोल काय म्हणते बोल. मी ना तिला चांगला जाबच विचारणार आहे. अगं जाब बीप काही विचारायचे का नाही ते नंतर विचार, नाही तर फोनवर बोलायचे नाही. कट करत बोल पटकन. हा हॅलो आई. हा दिव्या, अगं कुठे आहेस तू? तू काय केलंस तुला कळतंय का? लग्नाच्या मांडवात ना तू पळून गेलीस. आमची इथे काय अवस्था झाली तुला अक्कल आहे का? अगं कोणाला तोंड दाखवायची जागा उरली नाही. दिव्या खूप चुकीचं वागली आहेस तू, आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. परत ते जाऊ दे, मला सांग कुठे आहेस तू? कोणासोबत आहेस? कशी आहेस तू? हो आई मी बरी आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. अगं टेन्शन घेऊ नको काय? अगं तू काय वागली आहेस याचा अंदाज तरी आहे का तुला? तुझ्यामुळे आई आणि मी घराच्या बाहेर पडत नाही. अगं लाज वाटते आम्हाला घराबाहेर पडायची, कोणाला तोंड दाखवायची. आई तू परत परत तेच बोलू नकोस हा. मला माहितीये मी काय केलं ते. तू काय बोलतेस दिव्या? तुला कळतंय का? आई आहे मी तुझी. आत्ता ना मला तुझा राग आलाय, तुझी काळजी पण वाटते ग, कारण आईचं मन आहे ना माझं. पण जोपर्यंत तू आई होत नाहीस ना तोपर्यंत तुला नाही कळणार आहे. आई मी हेच सांगायला फोन केला की मी सुखरूप आहे, मुळात मी सुरक्षित आहे. अगं पण तू कुठे आहेस, कशी आहेस, कोणासोबत आहेस, नीट आहेस ना तू? तू माझी काळजी करू नकोस, इतकंच. अगं तू सांगितल्यावर अशी काळजी मनातून बाहेर काढून टाकता येते का? अगं तू काय केलंयस याची कल्पना तरी आहे का तुला? तू लग्नातून भर मांडवातून पळून गेलीस, आणि तुझ्या जागी बोल्यावर शिवानीला उभं राहावं लागलं. अगं तिने हे लग्न केलं ना म्हणून अब्रू वाचली आहे आमची. काय एवढं सगळं झालं? म्हणजे तुला काहीच माहिती नाहीये? अगं शिवानी नसती ना तर काय झालं असतं कुणास ठाऊक. अगं शिवानी होती ना म्हणून अब्रू वाचली आपली. एवढं सगळं करून तुला शिवाचीच पडली. आई तू कधी हा विचार केलायस का? शिवा आशूला लग्नाच्या आधीपासून ओळखत होती, आणि मग जर ती त्याला ओळखत होती तर आधीपासून त्यांचे काही संबंध असतील तर? दिव्या तोंड सांभाळून बोल. चिड तू ना माझ्यावरच चिड. तसं पण तुला कधी काळजी होती माझी? तुझी मुलगी सुखी आहे ना, बस मी पण सुखी आहे, म्हणून मला कॉल नको करू आता. बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.